हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तर आजचं द्रव्य आहे अशोक, ज्याला स्त्रीमित्र असंही म्हणतात. अशोकाला स्त्रीमित्र म्हणण्याचं कारण असं आहे की स्त्रियांचे जे रोगरूपी सर्व दुःख आहेत त्याचे अशोक हरण करतो. अशोकाचे गण आहेत वेदना स्थापन चरकानुसार, लोद्रादी सुश्रुतानुसार. लॅटिन नेम आहे सार्का अशोका, सार्का इंडिका. फॅमिली लेग्युमिनेसी. कुल शिंबीकुल. पर्याय हेमपुष्प, ताम्रपल्लव, रक्तपल्लव आणि रक्त. ही जी पर्याय आहेत ती अशोकाच्या फुलाचा कलर हा तांबूस तपकिरी वर्णाचा असतो त्यावरून आहेत. विद शोक म्हणजे जो स्त्रियांचं दुःखाचं हरण करणारा आहे. उपयुक्तांग त्वचा, बीज, पत्र, पुष्प. रासायनिक संघटन टॅनिन, ग्लायकोसाइडिक तत्वे, कॅल्शियम आणि लोह. गुण रस कषाय तिक्त, विपाक कटू, वीर्य शीत. गुण लघु आणि वृक्ष. दोषघ्नता कफ पित्तघ्न. अशोकाचा जो रस कषाय तिक्त, विपाक कटू, गुण लघु वृक्ष यामुळे तो कफघ्न आणि विपाक कटू, वीर्य शीत यामुळे तो पित्तघ्न. प्रमुख कार्य आणि उपयोग श्वेतप्रदर, रक्तप्रदर, अतिअर्थ आणि गर्भाशय शैथिल्य या ज्या स्त्रियांचे समस्या आहेत यामध्ये अशोक उपयुक्त आहे, म्हणूनच त्याला स्त्रीमित्र असेही म्हटलं आहे. स्थानींमध्ये वेदना स्थापन आहे आणि विषग्न कार्य करणार आहे. अभ्यंतर अन्न आणि पुरुष व स्त्रोतसामध्ये कषाय रस आणि शीतवीर्यामुळे स्तंभनाचं कार्य करतो. सर्व गुणांनी दुष्ट कफाचा नाश करणारा आहे. अशोकाचा जो कषाय रस आहे त्यामुळे तो स्तंभन कार्य करतो. त्यामुळे रक्तातिसार आणि रक्तार्शात त्याचा चूर्णाचा वापर केला जातो. रस रक्त व स्त्रोतसामध्ये कषाय रसामुळे रक्ताचं स्तंभन करणारा आहे. तिक्त रस आणि वृक्ष जो गुण आहे त्यामुळे रक्ताचं शोधन करणार आहे. त्यामुळे अशोकाचा वापर हा रक्तदृष्टीजन्य विकारामध्ये केला जाऊ शकतो. रक्तपित्त, रक्तपित्तामध्ये जो तिक्त, कषाय आणि शीतवीर्य आहे त्यामुळे पित्त आणि रक्ताचं शमन होतं आणि कषाय रसाने रक्ताचं स्तंभन होतं. त्यामुळे रक्तपित्तामध्ये अशोकाचा वापर केला जातो. शुक्रार्थ व स्त्रोतसामध्ये कषाय रस आणि शीतवीर्यामुळे क्लेदाचा नाश करतो. त्यामुळे गर्भाशय शैथिल्य कमी होते. शूल आणि स्त्राव कमी होतो. गर्भाशयाच्या क्रियेला चालना देतो आणि अंतकोश आणि फलकोशावर अशोक उत्तेजक कार्य करतो. त्यामुळे श्वेतप्रदर, रक्तप्रदर आणि अतिअर्थवामध्ये याचा वापर केला जातो. गर्भाशयाला अशोक हे बल्य आहे, त्यामुळे सगर्भावस्थेमध्ये अशोकाचं घृत वापरावं. मूत्र व स्त्रोतसामध्ये मूत्रल आणि अश्मरी नाशक आहे, त्यामुळे मूत्रकृच्छ आणि अश्मरीमध्ये वापर केला जातो. मात्रा त्वचेचा क्वाथ 20 ते 40 ml, बीजचूर्ण 1 ते 3 ग्रॅम, पुष्पचूर्ण 1 ते 2 ग्रॅम. कल्प अशोकारिष्ट अशोकघृत. रक्तप्रदरामध्ये सालीचा काढा प्लस समप्रमाणात दूध द्यावं. रक्तार्श आणि रक्तातिसारात सालींचा काढा द्यावा. सगर्भावस्थेत अशोकघृत घेतल्याने गर्भपात होत नाही. अशोकचा श्लोक आहे अशोकः शीतलस्तिक्तो ग्राहीवर्ण्यः कषायकः दोषापची तृषादाह कृमिशोष विशास्त्ररित. सो प्लीज like, share and subscribe my channel. Thank you.